नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी ह्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचे लाडू. जर आपल्याला साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर आपण हे झटकीपट होणारे शेंगदाण्याचे लाडू करूया. उपवासाच्या दिवशी तुम्ही हे फक्त 10 मिनिटात हे लाडू करू शकता. त्यासाठी आपण साहित्य बघूया. त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे. आवश्यकतेनुसार जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढे शेंगदाणे मी घेतलेले आहे आणि त्यासोबत गूळ देखील घेतलेला आहे. आता इथे मी शेंगदाणे भाजते आहे. आपण जसे नेहमी भाजतो तसे आपण ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे ते आपल्याला कच्चे लागायला नको. आता आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता शेंगदाण्याचे जे वरचे फोतरे आहेत ते आपण काढून घेऊया. स्वच्छ असे हाताने चोडून घ्यायचे ते, म्हणजे त्याचे साल निघून जातात वरचे. आणि अशा पद्धतीने शेंगदाण्याचे साल काढून झालेले आहेत आपले. आता इथे आपण थोडे पाणी टाकलेले आहे. गूळ विरघळण्यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढेच पाणी आपण टाकणार आहोत. तेवढंच पाणी मी टाकलेले आहे. आता त्यात थोडासा जेवढा आपण गूळ घेतलेला होता तो गूळ तेवढा त्याच्यात मिक्स करायचा आहे. हलवत राहायचं आहे असं. त्याला उकळी आली की लगेच आपल्याला गॅस थोडा वेळ राहू द्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला. म्हणजे त्याला एकदम असा घट्ट पाक तयार करायचं नाही आहे. त्यानंतर आपण लगेच त्यात शेंगदाणे टाकायचे आणि ते शेंगदाणे हलवत जायचे, सारखे हलवत जायचे, म्हणजे ते आपोआप त्यामध्ये घट्ट होतात. असे थोडा वेळ आपल्याला हलवत राहायचे. गॅस मंद करायचा आहे, कारण आपला गूळ जो आहे तो काळा पडायला नको. म्हणजे असं जे शेंगदाणे आहे किंवा ते गूळ आहे तो घट्ट होईपर्यंत ते आपल्याला हलवत राहायचे मंद गॅसवर. आणि असा गोळा तयार होतो आहे तोपर्यंत आणि लगेच गॅस आपल्याला बंद करायचा. आता असे घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. आता याचे पटकन आपण असे लाडू वळून घ्यायचे आहेत. मस्त असे पटापट लाडू भाजले जातात. शेवटी जर थोडं असं उरले आपले की घट्ट झालं एकदम, तर पुन्हा आपण गॅसवर ते थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे पटकन ते पाक थोडा विरघळतो आणि पटकन लाडू बांधले जातात आपले. अशा पद्धतीने हे सुंदर असे लाडू तयार झालेले आहे. खाण्यासाठी पण अतिशय पौष्टिक असे लाडू आहे. जर आपल्याला साबुदाणा खाऊन कंटाळा आलेला असेल तर आपण हे पौष्टिक असे लाडू तयार करू शकतो उपवासाच्या दिवशी. व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.